मॅडम, अभिमान सरंजामे हॅज बीन शॉट. मला असं वाटतं हा तोच माणूस आहे ज्याने माझ्यावर काल खरं तर माझ्यावर हल्ला झाला आणि अभिमानने मला वाचवलं. हे बघा, मला मान्य आहे मी त्याच्यावर आरोप केले आणि मी त्याची माफी मागितली. तुझ्या सिंपतीची गरज नाहीये, दादालाही नाही आणि आम्हालाही नाही. तुम्ही जाऊ शकता. हो अस्मिता, कदाचित हाच होता. अभिदादावर फक्त एकाच मुलीचा हक्क आहे आणि तो तुझा. वी आर बेस्ट फ्रेंड्स ना. आणि मी तुला एकदा प्रॉमिस केलंय की तुलाच वहिनी बनवणार आहे. मग काय वाटेल ते झालं तरी मी ते प्रॉमिस तोडणार नाही. मॅडम, निशादचा फोन ट्रॅक झालाय. गुड. कुठे आहे तो? लिंक रोड, दहिसर वेस्ट. तुझा रुमाल आहे माझ्याकडे. हा, अरे हो, दे ना. उद्या येतेस ना, घेऊन जा. हाय अभि. गुड मॉर्निंग. कसा आहेस तू? तू आहेस? मला वाटलं. अभि, हळू हळू. मला कालच वैदूने सांगितलं तुझ्यावर झालेल्या अटॅक बद्दल. मी इतकी रेस्टलेस झाले ना, मी विचार केला की कधी सकाळ होते आणि कधी मी येऊन तुला भेटते. पण तू का माझी इतकी काळजी करतेस? आई आहे, बघेल. मग आईन बरोबर अजून कोणी नको काळजी करायला? हे काय? आर यू ट्राइंग टू इम्प्रेस मी? नो यूज. हाय 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 हाय. मला हा ॲरोगन्स तुझा इतका आवडतो ना. हा, थँक्यू. वेलकम. थँक्यू. वेलकम. एक्सक्यूज मी जरा फ्रेश होऊन येतो. काहीच प्रॉब्लेम नाही, नंतर आल्यावर घे. रश्मिता, इथं काय करताय अभिदादाच्या खोलीत? काय करते म्हणजे वाट बघते त्याची. फ्रेश व्हायला गेला ना तो. अहो, ते कधी डॉक्टरकडे गेले ती, त्यांची पट्टी बदलायची होती ना. काय? ताई, ज्यूस? तूच पिते.
तो निषाद नक्की कुठल्या रस्त्याने गेला ते ट्रेस कर. हो मॅडम, ॲक्च्युली माझं तेच चालू आहे. हो, नाहीतर आपण भलत्याच दिशेला जायचो. त्या ठिकाणी ओके ओके ठीक आहे, थँक्यू. हां मॅडम, निषाद मालवणी साईडला गेला. हा समीर, निषाद मालवणी साईडला निघालाय. एक काम कर, तू आणि महेश मड जेट्टीला जा. महेशला तिथेच उभं कर. सुटकेचा एकही मार्ग सुटता कामा नये. आज काहीही झालं तरी त्या निषादला पकडायचंच आहे. ओके, चला बसा गाडीत. बोल आई. तुम्ही सगळे व्यवस्थित आहात ना? आई, तू अजिबात काळजी करू नकोस. अगं सगळेजण आहेत माझ्यासोबत आणि मी देवळातही जाऊन आले. बरं चल, आता पुन्हा फोन करू नकोस. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. आज काही झालं तरी त्या निषादला पकडल्याशिवाय मी घरी येणार नाही. यशस्वी हो बाळा. देव तुला तुझ्या कामात नक्की यश देईल. चल ठेवते. अहो, आज पोरीला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मोठ्या कामगिरीवर बाहेर पडलं. खूप मोठा वसा उचल. तुमचा घात करणाऱ्याला पकडण्याचं. तुमच्यासारखीच आहे, जिद्दी, निडर. ऐकलत ना काय म्हणाली? त्याला पकडल्याशिवाय घरी परत येणार नाही. मला तिला लवकरात लवकर घरी पाहायचंय. तिला यशस्वी कर. तिच्या मागे उभी राहा. हॅलो, हो मी अस्मिताची आईच बोलते. अस्मिता कुठे आहे तुम्ही का विचारताय? पण काय? मी आणलेली फुलं फेकून देते, कारण आता ह्याची तर काहीच गरज नाहीये ना. का चिडचिड करतेस? दादा काही बोलला का? तुझा दादा काही बोलला नाही ना, म्हणून मला राग येतोय.
म्हणजे हा बुके न घेता, मी दिलेला ज्यूस न घेता तो मला फसवून निघून गेला आणि मी तिथे मूर्खासारखी त्याच्या रूम मध्ये वाट बघत बसले होते. अगं दादा जरा मुडी आहे आणि ते अस्मिताचं प्रकरण सध्या ताजं आहे ना म्हणून असं होतंय. बट यू डोंट वरी अँड यू हॅव टू ट्राय ना. तुला अस्मिताचं स्थान त्याच्या मनातून काढून तुझं स्थान निर्माण करायचंय आणि जमेल तुला. सोपं आहे ते. तो का गेला तिथे तिला वाचवायला? तिथे पोचलाच नसताना तर खूप बरं झालं असतं. सकाळपासून नुसता पळतोय. पोटात कावळे ओरडतायत पण पण खायला काय मिळालं नाही. माझं जाऊ दे. माझा बाबू कसा असेल ते जाण. त्या भुवनने त्याला काय खायला प्यायला दिलं असेल की नाही कुणाष्ट. बाबू कसा असेल देव जाणे. दुसऱ्यांदा वाचवला एवढ्यात मी तुला. काय रे हल्ली काम शिकवत ना तुला? खूप उपकार झाले. खरंच खूप उपकार झाले. मला आधी सांग माझा बाबू कसा आहे, माझा लेक कसा, माझी आठवण काढत असेल. अरे एवढे उपकार केलेस ना. अजून एक शेवटचं त्याला एकदा भेटू दे ना. एकदा भेटू दे त्याला रे. मी पुन्हा आग्रह नाही करणार. मग एकदम काम झाल्यावरती वेळा झाला का तू? अरे अस्मिताची माणसं तुझ्या मागावर आहेत. कोंडी केली तुझी त्यांनी. त्यांच्यापासून वाचायचं, अस्मिताला संपवायचं की बाबूला भेटायचं. मग अरे काम झाल्यावर भेटेल तुला तो. नाही रे त्याच्याशिवाय नाही राहत. त्याची खूप आठवण येते. तुझ्या पाया पडतोय. काम झाल्याशिवाय त्याचा नख दिसणार नाही तुला. हा हो आम्ही आलो. ऍक्च्युली टेनिस कोर्ट किंवा बॅडमिंटन कोर्टासारखं काहीतरी आहे. हा काय लांब आलोय. ओके मग मी जातो परत तिकडे. ओके हा फोन चालू ठेव. राकेश आपण लांब आलो. चला हा मॅडम तुम्ही आत्ता आहात तिथेच थांबा कारण आम्ही निषादच्या लोकेशन पासून जरासे भरकटलो. हा हो ठीक आहे. ओके या ओके बाय. सीट का बसलास? दाजी निषादने त्याची जागा पुन्हा बदलली. सी ट्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. ते इथेच येत आहे. हा ओके ठीक आहे मी सांगतो. मॅडम निषाद मडच्या दिशेला गेलाय. हॅलो महेश, निषाद मड साईडला येतो. तू जेट्टीवरच आहेस ना? ओके सगळे महत्वाचे रस्ते ब्लॉक कर. आज काही झालं तरी निषाद सुट्टा कामा नये. ओके चला.
हा सेठ, तुम्ही पोहोचला ना तिथे? तो दिसला तरी लगेच कळव मला. ओके. ताजी, हा निषाद जर मालवणीकडे आला तर आपण आहोतच, आणि जर मठ जेट्टीकडे गेला तर महेश आणि बाकी जण. आज काही झालं तरी हा हातातून निसटता कामा नये. इतकी वर्ष ध्यास घेऊन ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण जवळ आला. बोल सिद्ध. हा मॅडम, तो इथेच कुठेतरी आजूबाजूला आहे, पण त्याचं एक्झॅक्ट लोकेशन कळत नाही. सिद्धे काम कर, पुन्हा एकदा कॉल ट्राय कर त्याला. कदाचित त्याचं लोकेशन ट्रॅक होईल. ओके ठीक आहे, करतो. ओ कळव मला. मॅडमनी त्याला फोन करून बघायला सांगितलं, म्हणजे कळेल तो नक्की कुठे. सिड, रिंग वाजतीये. म्हणजे निषाद इथेच कुठेतरी. हो. बघूयात. राकेश, मनाली, इथून आवाज येतो. चल. फोन इथे टाकून गेला याचा अर्थ त्याला समजलं असणार की आपण त्याचा फोन ट्रेस करतो.
जास्त शहाणपणा केलास ना तर त्या दाढीवाल्याने तुला एकाच गोळीत उडवेन. मोबाईल काढ, मोबाईल काढ. मेसेज टाईप कर, मेसेज टाईप कर. निशाद टपरी जवळ लपलाय, मी तिथे जाते, तुम्ही या. टाईप कर. आणि हा SMS तुझ्या बंडरचा पाठव. कमॉन पाठव. मॅडम फोन का नाही उचलत आहे? हे मॅडमचा मेसेज आला. निषाद त्या टपरी जवळ लपलाय, मी तिकडे जाते, आपल्याला लगेच निघायला हवं. बघ, तो सावध होईल म्हणून मॅडम फोन उचलत नव्हते. आपण रस्ता ब्लॉक करायला हवा आणि मॅडमनी सांगितलं आपण तिकडे जाऊया. नाही, पण आपल्यापैकी कोणीतरी तिथे जायला हवं ना. सेंड झाला मेसेज. तुझ्या पंटर्सना मेसेज सेंड झाला. आता मूर्खासारखे गेले असतील तिकडे टपरीवर. आता आता तुला कोण वाचवणार असेल तर? आणि मला वाचण्यासाठी मला तुला मारावंच लागेल. मी मरणाला घाबरत नाही आणि माझं ध्येय पूर्ण झाल्याशिवाय मी मरणार सुद्धा नाही. हे जास्त डायलॉग बाजी करू नको. माझं लायसन दे, लायसन दे माझं. तुला काय वाटलं इतका वेळ जिवंत ठेवायला तुला मी काय मूर्ख आहे? मग अशी तिकडे खिडकीतच टपकवली असती तुला. चल लायसन दे. चल लायसन दे.
ठीक आहेस तू? तुझा हात. ठीक आहे. थँक्स अभिमान. पण तू इथे कसा? तुझ्या आईला फोन केला तेव्हा सगळं समजलं. एनिवेज चल. आई, ताईचा फोन आलाय. आपण जिंकलो. ताईने निशादला पकडले. मला दे ना फोन. हो घे, तूच बोल. मी देवाला नमस्कार करून येते. हा अस्मिता. आई, आपण जिंकलो. निशाद पकडला गेलाय. आई खरंच आपल्या टीमचं करावं तेवढं कौतुक कमी. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक जण खंबीरपणे माझ्या बरोबर उभा होता. हो ग बाळा, तुझी जोडलेली माणसं हीच तुझी ताकद आहे. मला सांग, तू व्यवस्थित आहेस ना? आणि तुझी सगळी टीम? हो हो, सगळे अगदी व्यवस्थित आहे. आणि कुणालाही कसं काही होईल, तुझा आणि बाबांचा आशीर्वाद आहे ना आमच्या पाठीशी. आणि आई, अभिमान पण ऐनवेळी तिथे पोहोचला, त्यामुळे त्याची खरंच खूप मदत झाली आम्हाला. लवकर घरी ये. कधी एकदा तुला पाहते असं झालंय मला. हो हो, येतो आम्ही, पण अजून थोडा वेळ लागेल. कारण आता सगळ्यात महत्वाचं काम करायचं. निशादचा कबुली जबाब घ्यायचा. त्या निशादचा जो कोणी बॉस आहे त्याने ऐनवेळी घात करू नये म्हणून आम्ही एका गुप्त ठिकाणी इन कॅमेरा त्याचा जबाब घेणार. त्यामुळे मला यायला जरा वेळ. बाबांच्या अपघातामागचा खरा सूत्रधार कोण होता हे लवकरच स्पष्ट होईल. ठेवते. निषाद अंधारे, अस्मिता अग्निहोत्रीवर जबरदस्तीने पळवून नेऊन कुणी हल्ला करताना तू पकडला गेलायस. याआधी अस्मिता अग्निहोत्रीवर आणि अभिमान सरंजामेवर तू हल्ला केला होता. तिथे सापडलेल्या बुलेट्स ह्या तुझ्याच पिस्तूलमधून झाडल्या गेल्या होत्या, असा हा फॉरेन्सिक रिपोर्ट सांगतो. निशाद अंधारे, गुन्हा कबूल करण्याची तुझ्यावर सक्ती नाही, पण तू बोललेल्या प्रत्येक शब्दाची नोंद होत आहे. आणि हो, तुझा कबुली जबाब या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत आहे. त्यामुळे तू नंतर शब्द फिरवू शकणार नाही. 12 वर्षापूर्वी पोलीस अधिकारी प्रभाकर अग्निहोत्री यांचा घातपाती मृत्यू झाला. त्या केसशी तुझा संबंध आहे असा दावा अस्मिताने पुराव्यानिशी केलाय. त्यामुळे अस्मिताने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यावी लागतील. आधी एक सांग, तू अभिमानला मारण्याचा प्रयत्न का केलास? कारण अस्मिताला मारायला गेलो तेव्हा तो मध्ये आला, त्यामुळे अस्मिता वाचली म्हणून त्याला संपवायचं होतं मला. पण मग अस्मिता बरोबर तुझं वैर काय? कारण ही माझ्या मागावर होती. हो, बाबांच्या मृत्यूचा एकमेव साक्षीदार असलेला अंगद महाडिक, त्याला तू मारलंस आणि त्याचा आळ आमच्यावर यावा असा डाव रचलास तू. हो, मीच मारलं त्याला. नीट स्पष्ट आणि मोठ्यानं सांग. हो, मीच मारलं त्याला, कारण तो घाबरला होता आणि हिला जाऊन सगळं सांगणार होता. क्या बात है. निशा,
मीच त्याच्या मोबाईलवरून पोलिसांना SMS केले आणि मीच त्याची बाईक पळवली. मग या सगळ्याशी आणि तुझ्याशी भुवनचा काय संबंध? नाही, भुवनचा याच्याशी काहीच संबंध नाही. त्याला यातलं काहीच माहित नाही. मी त्याला ठार मारण्याची धमकी देऊन तुझ्या घरी पाठवलं पुरावे चोरण्यासाठी. मला जोगदंडांची फाईल नको होती. मला अंगद महाडिकची फाईल हवी. कारण मला भीती होती की त्याने त्याच्या डायरीत माझ्याबद्दल काहीतरी लिहिलं असेल. मीच त्याला तुझ्या घरी गेल्यावर क्रूरपणे वागायला सांगितलं. सुबोध, विशाखा, पूर्वा, वृंदा यांच्यापैकी कोणाला तरी मारीन अशी धमकी दिली त्याला मी. अंगदची फाईल माझ्याकडे हे तुला कोणी सांगितलं? वृंदाकडून काढ. सुंदरनगरमध्ये मीच पोलीस इन्स्पेक्टर म्हणून गेलो होतो. तुझे वडील त्यांची महत्वाची कागदपत्र कुठे ठेवायचे किंवा त्यांना आलेली पत्र कुठे ठेवायचे हे तू मला सांगू शकतेस? शोधून देऊ शकतेस? बाबांची सगळी महत्वाची कागदपत्र सध्या अस्मिता मॅडमकडे. अस्मिता म्हणजे अस्मिता अग्निहोत्री? हो. आणि शेखर नावाचा माणूस आला होता विटनेसची फाईल चोरायला. त्याला पूर्वा ज्याने मला मारण्याचं नाटक केलं ना ते त्यांनी पाठवलं. तेव्हा शपथ. पण त्यांची मला नाव माहिती नाही मॅडम. ते बोलले की अस्मिता मॅडमना जेवढा जास्त त्रास देशील तेवढी जास्त बक्षीस मिळेल. हो, त्याला मीच पाठवला होता. त्याला मारण्यासाठी 2 गुंडही मीच पाठवले होते. त्यांचा बाडाशेट मी होतो. मी अरे तुला फोन करून चिठ्ठ्या पाठवून धमक्या पण मीच देत होतो. तुझ्या गाडीला तो फुगा लटकावला होता ना इशारा देण्यासाठी, मीच. असले फुटकळ गुन्हेगार शोधण्यातच तुझं भलं आहे. कारण तू या केसचा नाद सोडावास असं वाटत होतं मला. म्हणून मीच माझा पत्ता तुझ्याकडे सोडला आणि पसार झालो. हे सगळं करण्यामागे तुझा उद्देश काय होता? फक्त तुझं नाव विटनेसच्या यादीत आहे म्हणून तू हे सगळं केलंयस असं वाटत नाही. खरं कारण काय ते सांग. प्रभाकरांच्या अपघाताच्या वेळी मी तिथे होतो म्हणून पोलिसांनी मला विटनेस म्हणून कोर्टासमोर उभं केलं. पण मी केवळ त्या अपघाताचा साक्षीदार नव्हतो, तर त्या अपघाताचा करता करविता होतो. मीच घडवला होता तो अपघात. मीच घडवला होता तो अपघात. मीच घडवला होता तो अपघात.
माझ्या बाबांना तू मारलंस? हो हो, त्या टेम्पोवाल्या धमकावून पैसे देऊन मीच मारलं. अरे पण का? काय वाकडं केलं होतं माझ्या बाबांनी तुझं? मी नोकरी फक्त दाखवायला करत होतो, पण माझा खरा धंदा होता ड्रग्सचा. माझ्या ड्रग्सच्या रॅकेटची प्रभाकरांना कल्पना आली. त्यांनी मला इशारा दिला, पण मी ऐकला नाही. उलट मीच त्यांना समजावलं, धमक्या दिल्या, पण ऐकले नाही. मग त्यांना मारण्याशिवाय माझ्याकडे पर्याय राहिला नाही. संपवलं मी त्यांना, आणि लोकांना हा अपघात वाटला. पण मला खात्री होती की तो घातपात आहे, आणि म्हणूनच केस बंद झालेली असूनही मी त्याचा पाठपुरावा केला. आणि तुझा शोध पूर्ण होऊ नये म्हणून मी धडपडत होतो. अंगदला मान, इतर 2 साक्षीदारांना धमकावलं मी. त्यातल्या एकाला हार्ट अटॅक आला आणि एकाला मी मार. त्या टेम्पोला सुद्धा मीच मारला. आता जिवंत नाहीये तो. हे एवढं सगळं कारस्थान तुझं होतं? एवढंच नाही, वाडकर जेव्हा मला पकडायला आला तेव्हा मीच अपघात घडवला त्याचा. मी सगळ्यांना संपवले, एक करून सगळ्यांना संपवले. तुला पण संपवणार होतो, पण त्या आधीच तू मला गाठलं. कारण शोधलं की सापडतं आणि सत्याचाच विजय होतो. ही बाबांची शिकवणच मला इथपर्यंत घेऊन आली आहे. तुझा जबाब बघता हे सगळे गुन्हे तू थंड डोक्याने आणि विचारपूर्वक केले आहेस. त्यामुळे तुला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी याचा आम्ही प्रयत्न करू. कबुली जबाबावर यांची सही घ्या. निशाद, इन्स्पेक्टर साहेब, निशाद, ॲम्ब्युलन्स बोलवा लवकर. निशाद, निशाद.